नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा, महा-डीबीटी स्कॉलरशिप स्टेप बाय स्टेप कोणत्या कॅटेगरीला किती स्कॉलरशिप, ओके। त्यानंतर स्कॉलरशिपसाठी लागणारे डॉक्युमेंट्स। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पटकन काय करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जे काही तुमचे डाऊट असेल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि अजून जर तुम्ही सेशनला लाईक केले नसेल तर पटकन काय करा, लाईक करा। आणि अजून जर तुम्ही आपली सायन्स गॅलेक्सीचं जर ॲप अजून डाउनलोड केले नसेल तर पटकन काय करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि सायन्स गॅलेक्सीचं काय करा, ॲप डाउनलोड करा, ओके। चला मग नेक्स्ट बघा, आता कोणत्या कॅटेगरीला किती स्कॉलरशिप मिळणार, ओके। तर मी बघा, आपण हा लाईव्ह सेशन घेतलं होतं बघा, आपले सरकार महा-डीबीटी कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप मुलींना मिळणार मोफत शिक्षण किंवा कॅटेगरी वाईज ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी, विजे, एनटीबी, एससीबीसी, एससी, एसटी च्या कॅन्डिडेटला किती स्कॉलरशिप मिळणार आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ अजून बघितला नसेल तर हा सेशन झाल्यानंतर पटकन चॅनलच्या पेजवरती जा, हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कळेल कोणत्या कॅटेगरीवरून किती स्कॉलरशिप भेटेल। आता आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे बघा, तुम्हाला स्कॉलरशिपसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार, ओके। चला मग, अजून पण सेशनला लाईक केलं असेल तर पटकन काय करा, लाईक करा, ओके। बघा, जर पेड काउन्सिलिंगचा जर विचार केला 2025 साठी, जर तुमचे भाऊ बहीण किंवा कोणी मित्र किंवा मैत्रिणी जर असतील, ओके, तर त्यांना काय करू शकता, तुम्ही सायन्स गॅलेक्सीचं पेड काउन्सिलिंग प्रेफर करू शकता। आपली जी फीस असणार आहे बघा, किती असणार आहे, 999 रुपये असणार आहे आणि खूप कमी टाइमासाठी असणार आहे बघा। आताच आपलं काय झालंय, नवीन नवीन ॲप लॉन्च झालंय बघा। आणि जर तुम्ही जर आता जर आपलं सबस्क्रिप्शन घेताय तर तुम्हाला ते किती 4999 न भेटता तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये काय भेटणार आहे, ऑनलाईन सबस्क्रिप्शन भेटणार आहे बॅचसाठी। याच्यामध्ये आपण तुमची डिटेल काउन्सिलिंग करणार आहे बघा। त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट तुम्हाला तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर बनवून देणार, रँक अँड कट ऑफ अनालिसिस करून। त्याच्यानंतर जर तुम्हाला जर कमी मार्क्स असले तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला कसं ऍडमिशन घेता येणार किंवा मग दुसऱ्या कोर्ससाठी कसं ट्राय करता येईल, चांगल्या कोर्सला कसं ऍडमिशन घेता येणार, यासाठी आपण तुम्हाला गाईड करू। आणि हे सगळे लाईव्ह सेशन तुमचे काउन्सिलिंगचे कुठे होणार आहे, आपल्या सायन्स गॅलेक्सीच्या ॲपमध्ये होणार आहे। आणि यावरती काय माहिती का, ॲपमध्ये जर तुम्ही डाउनलोड केले तर यावरती डिटेल व्हिडिओ आहे बघा, तर तुम्ही त्या ॲपमध्ये जाऊन बघू शकता, ओके। चला मग आपण बघू आपले कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे बघा। बघा, तुम्हाला या ठिकाणी जर महा-डीबीटी वरती जर अप्लाय करायचे तुम्हाला काय काय लागणार आहे, ओके। तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे, ईमेल आयडी, त्याच्यावरती तुम्हाला एक मोबाईल नंबर, ईमेल आयडी लागणार आहे, ओके। त्यानंतर तुम्हाला तुमची मार्कशीट लागणार आहे, एसएससी आणि एचएससी म्हणजे 10वीची आणि 12वीची काय लागणार, तुम्हाला या ठिकाणी मार्कशीट लागणार आहे, ओके। त्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड अलॉटमेंट लेटर लागणार आहे, म्हणजे तुम्हाला देखील कोणत्याही कॉलेजला जर सीट अलॉट झाला असेल सीएटी सेल कडून तर तुम्हाला त्याचं काय लागणार आहे, अलॉटमेंट लेटर लागणार आहे। जर तुमच्याकडे अलॉटमेंट लेटर असेल तर तुम्ही काय घेऊ शकता, महा-डीबीटी वरती स्कॉलरशिप घेऊ शकता आणि यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर तुम्हाला कॉलेजची फीज रिसिप्ट लागणार आहे बघा। जर तुमची जर कॅटेगरी जरी असली तर तुम्ही कॉलेजला काहीतरी फीस पेड करता, ओके। एससी एसटी जरी असले तर तुम्ही डेव्हलपमेंट फीस किंवा मग तुमची जी युनिव्हर्सिटीची काहीतरी फीस किंवा मग तुमची कॉलेजची बघा लायब्ररी फीस वगैरे सगळं असतात, मग यासाठी तुम्हाला एक फीची रिसिप्ट असते, तर मग तुम्हाला ती रिसिप्ट पण या ठिकाणी काय लागणार आहे, फीची रिसिप्ट लागणार आहे, ओके। त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, जी तहसीलदार कडून असते, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, राशन कार्ड लागणार आहे, तुमची मार्कशीट लागणार आहे फॉर लेटेस्ट अपियर एक्झाम। जर तुम्ही नीटचा एक्झाम दिलाय, जर तुमचं सिलेक्शन हे एमबीबीएस किंवा बीएमएस किंवा बीएचएमएस किंवा बीएमएस कोर्सेससाठी झालंय तर तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहे, तुमची मार्कशीट लागणार आहे, कशाची, नीटची, जर फर्स्ट इयरला तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर। त्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स लागणार आहे बघा तुमचे, तुम्हाला तुमचं स्वतःचं एक पासबुक पाहिजे किंवा एखाद्या बँकमध्ये तुमचं अकाउंट पाहिजे, ओके। त्यानंतर तुमची टीसी लागणार आहे। त्यानंतर जर तुम्ही कोणत्या जर कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा मग तुम्ही अपंग म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी पण लागणार आहे सोबत। कोणकोणत्या, आता बघा, जर तुम्ही कोणत्या तरी कॅटेगरीमध्ये येत असाल, सपोज तुम्ही जर एससी, एससीबीसी, एसटी, विजे, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा ओबीसी या कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे। त्याच्यानंतर तुमचं नॉन क्रिमिलियर लागणार आहे, ओके। त्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, ओके। जर तुम्हाला हॉस्टेलसाठी जर अप्लाय करायचे तर तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेलची रिसिप्ट लागणार आहे, हॉस्टेल रिसिप्ट।
जर डिसॅबिलिटी, जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला डिसॅबिलिटीचं काय लागणार या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहे, त्याच्यानंतर रेसिडेन्स प्रूफ लागणार आहे आणि बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. आणि मग एवढे जर डॉक्युमेंट तुमच्या जवळ जर असतील तर तुम्ही काय करू शकता, महाडीबीटी वरती तुमचं फॉर्म भरू शकता. माहिती जर आवडली असेल तर सेशनला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून जर सायन्स गॅलेक्सीचं ऍप डाउनलोड केलेलं असेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि सायन्स गॅलेक्सीचं काय करा, ऍप डाउनलोड करा. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.